नागपुरात विश्वविक्रमी सामूहिक गीता पठण केलं गेलंय। नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांनी गीता पठण केलेलं आहे। या सामूहिक गीता पठणात तब्बल 52,732 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। नागपूरच्या ईश्वर देशमुख क्रीडा मैदानामध्ये हे सामूहिक गीता पठण करण्यात आलं। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती। नागपुरात आज तब्बल 52,732 विद्यार्थी सामूहिक गीता पठण करत आहेत। नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव या अंतर्गत हे उपक्रम राबवण्यात आले आहेत आणि सध्या नागपूरच्या ईश्वर देशमुख क्रीडा मैदानावर अनेक शाळांचे 52,732 विद्यार्थी जे आहेत ते सामूहिकरित्या गीतेचा पठण करत आहे। भगवद्गीता ही जीवन मूल्य शिकवणारी, जीवनाला नवीन दिशा देणारी मानली जाते आणि याच भगवद्गीतेच्या 3 निवडक अध्यायांचा पठण जे आहेत हे सर्व विद्यार्थी करत आहे आणि या माध्यमातून एक नवा विश्वविक्रम जो आहे तो स्थापन करण्याचा प्रयत्न जो आहे तो आयोजकांकडून केला जात आहे। काही धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्य जे आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये, तरुण पिढीमध्ये रुजावे यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि त्याच अंतर्गत आज सामूहिक गीता पठण केलं जात आहे आणि त्या अंतर्गत विश्वविक्रम स्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सामूहिक गीता पठणमध्ये सहभागी झालेले आहेत। स्वामी गोविंद देव गिरी महाराज ते सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी झाले असून तेही विद्यार्थ्यांसोबत सामूहिक गीता पठण करत आहे। त्यामुळे एक वेगळा उपक्रम जो आहे तो आज नागपुरात राबवला जात आहे आणि शाळकरी विद्यार्थी जीवन मूल्य शिकवणाऱ्या गीतेचा, भगवद्गीतेचा आणि त्यातील निवडक अध्यायांचा सामूहिक पठण करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।